सबल मराठी न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। जेवण देऊ राहिले 25 रुपये केलं पाहिजे, पेड केलं पाहिजे, खरंच पेड केलं पाहिजे। अख्खं देश इथं येऊन फुकट जेवतोय। भिकारी सगळ्या महाराष्ट्राचे इथं गोळा झाले, हे योग्य नाही। संस्थांनी हा विचार केला पाहिजे की मी आज सकाळपासून मीडिया द्वारे मी पाहिलं, वास्तविक पाहता कोणाला भिकारी म्हणण्याचा अधिकार कोणाला दिलेला नाही। तुम्ही पाहिलं असेल, आज बाबांच्या समोर जो भाविक भक्त उभा राहतो तो भाविक असतो। बाबांच्या दरबारात आलेला प्रत्येक हा भाविक, साधू संत हा भाविक असतो। आणि राहिला प्रश्न अन्नदानाचा प्रश्न, ही परंपरा आज नाही सुरू केली। ज्या बाबांना आपण फकीर म्हणून ज्या बाबांकडे पाहिलं, त्या बाबांनी अन्नदानाची परंपरा सुरू केलेली आहे आणि ती परंपरा अखंडितपणे आज या ठिकाणी चालू आहे। या शिर्डीमध्ये या देशातील प्रत्येक कानाकोपऱ्यातला भाविक भक्त या ठिकाणी येतो असतो आणि तो प्रत्येक आलेला भक्त आपल्या दातृत्व भावनेतून, आपल्या श्रद्धेच्या पोटी या ठिकाणी काही ना काही दान करत असतो आणि त्या दानाच्या माध्यमातून हे अन्नदान चालू असतं। कारण आज आपल्याकडं पाहिलं तर आपण बऱ्याच वेळा एखाद्याला विचारलं तर अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान असतं। त्यामुळं प्रत्येक आलेला भक्त या ठिकाणी काही ना काही दान रूपी दान देत असतो आणि शेवट ही परंपरा आज आपण सुरू नाही केलेली, ही परंपरा बाबांनी सुरू केलेली आहे। त्यामुळं ही गोष्ट त्यांनी जे वक्तव्य केलं हे निंदनीय आहे। हा येणाऱ्या भाविकांचा, येणाऱ्या भक्तांचा हा एक अपमान आहे। हा नुसता भक्तांचा अपमान नाही, तो बाबांचा सुद्धा अपमान आहे। मात्र ते म्हणाले की मी हे वक्तव्य साई भक्तांच्या कुठल्याही भावना दुखू नये यासाठी केलं नव्हतं। भिक्षेकरूंचा जो साई भक्तांना त्रास होतो, लुटमार होते किंवा मारहाण होते साई भक्तांना, यासाठी भिक्षेकरूंचा बंदोबस्त व्हावा, मोफत जे जेवण दिलं जातं ते मिळू नये भिक्षेकरूंना। साहजिक त्यांची क्लिप पहा तुम्ही, त्या क्लिपमध्ये भिक्षेकरू काय ऐका, भिक्षेकरू आणि भिकारी यामध्ये अनेक तफावती। तुम्ही जर एखाद्याबद्दल भिकारी म्हणण्याचा तुम्हाला अधिकार दिलेला नाही, बाबांसमोर हा भक्त कुठलाही भक्त असू तो बाबांना सारखा आहे। एखादा भक्त एकदम गरीब कुटुंबातला असू, एखादा पायवारीने आलेला असतो, एखादा भिक्षेकरू भक्त जरी असला बाबांसमोर आणि एखादा धनदांडगा जरी असला तो बाबांना सारखा आहे ना। त्यामुळं तुम्ही जे वक्तव्य केलं हे चुकीचं आहे। याचा राज्यामध्ये पडसाद साईबाबांच्या भक्तामध्ये आज आपल्याला तीव्रता पाहायला मिळत आहे। परंतु भिकारी शब्द त्यांनी तुझ्या विषयी आता स्पष्टीकरण दिलेलं आहे। तर भिकारी शब्द जे पोलीस रेकॉर्डवरती भिकारी आहे, जे भिक्षेकरू आहे, त्यांच्यासाठी हा शब्द वापरलेला आहे, जे रेकॉर्डवरती आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। आज तुम्ही ठाम असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। जवळपास 4000 जे भिकारी आहेत त्यांना पोलिसांनी सुधारगृहामध्ये त्यांची रवानगी याची नोंद केलेली आहे। आज तुम्ही या नंतरच्या वक्तव्याला काय महत्व? तुम्ही बोलताना सरळ बोलले की महाराष्ट्रातील, देशातील भिकारी या ठिकाणी येतात। अरे बाबांसमोर तो भाविक असतो ना, जो बाबांसमोर नतमस्तक होतो तो कोण आहे? तो बाबांचा भाविक आहे। तो भाविक आहे, तो श्रद्धेपोटी या ठिकाणी येतो आणि त्याला बोलण्याचा अधिकार नाही ना। एखादा मनोरुग्ण असला, त्याला पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली, हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, याचा अर्थ तो मनोरुग्ण आहे ना, त्याला त्याचा दोष नाही काही ना। जे शुल्क आकारण्याच्या संदर्भात त्यांनी म्हटलं की ते पैसा जे आहे तर शैक्षणिक कार्यासाठी वापर व्हावा असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। वास्तविक पाहता त्यांना हा बोलण्याचा कुठलाही अधिकार नाही। त्यांच्या इतक्या मोठमोठ्याला संस्था आहेत, तिथं गरिबांच्या पोरांना शिक्षण द्या ना। ही अखंडितपणे चाललेली परंपरा ही मी काय सांगितलं तुम्हाला, ही परंपरा आम्ही चालू केलेली नाही। याची मुहूर्तमेढ आदरणीय बाबांनी मुहूर्तमेढ रवलेली अन्नदानाची, आणि अन्नदान हे अखंडितपणे चालू राहणार। शेवट या बाबांच्या झोळीमध्ये काही कमी पडत नाही। उद्या तुम्ही शिक्षणाच्या बाबतीत जरी खर्च करायचं ठरलं तर बाबांचे अनेक भाविक, कारण बाबा त्यांच्या हातून करून घेणार हे कार्य। उद्या हॉस्पिटलचं इतकं मोठं काम चालतं, पुढं हॉस्पिटलच्या कामात कमतरता पडली, कारण बाबा हे सगळं करून घेतात भाविकांकडून। बाबांना सुद्धा माहिती आहे कुठल्या भाविक भक्ताच्या हातातून काय करून घ्यायचं। त्यामुळं जो अधिकार वाणीने बोलतो त्यांचं काय योगदान आहे हे सुद्धा आपण तपासलं पाहिजे। आज